नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावरच सुख अवलंबून असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. फरशी स्टॉप येथील डाटा फ्रंटलाईन कंपनीवर पोलिसांनी धाड घातली. कंपनीकडे कोणतेही अधिकृत दस्तावेज नसताना कंपनीने 46 जणांकडून 1,15,000 रुपये उकळले आहेत. रजिस्ट्रेशनच्या नावावर पैसे घेतले, मात्र कामाचे पैसे दिले गेले नाहीत. सिटी न्यूजने याचा उलगडा करून भंडाफोड केला असता फ्रेझरपुरा पोलिसांनी धाड घालून सामान जप्त केलं व काम करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा आमिष दाखवून ठगवणाऱ्या डाटा फ्रंटलाईन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भंडाफोड सिटी न्यूजने केलाय. बुक किंवा नॉव्हेल टायपिंग, पेज टायपिंग, फॉर्म फिलिंग, हँडरायटिंग अशी कामं डाटा फ्रंटलाईन सोल्युशन कंपनी द्यायची. त्यासाठी 2,500 रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्यास उमेदवारांना भाग पाडायचं. त्यानंतर काम द्यायचं. कामात चुका काढायच्या आणि मेहनतीचा पैसा मायनस करत करत शून्यावर आणून उमेदवारांना पैसे द्यायचे नाही, असा गोरख धंदा डाटा फ्रंटलाईन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा होता. उदाहरणार्थ हँडरायटिंगचं काम कंपनी देत असे. त्यांनी दिलेल्या पुस्तकातील लिखाण कॅपिटल लेटर्समध्ये उमेदवाराने करून द्यायचं. त्यामध्ये कंपनीने चुका काढायच्या व पैसे द्यायचे नाही, असा हा फसवणुकीचा व्यवसाय थाटलेला होता. रजिस्ट्रेशनच्या नावावर 46 जणांकडून एकूण 1,15,000 रुपये कंपनीने लुबाडले. पुण्याला मेन ऑफिस असल्याचं व ते पैसे पुण्याला पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात पर्सनल अकाउंटवर हा पैसा जमा होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. हा सगळा भंडाफोड सिटी न्यूजने केला. हे प्रकरण पोलीस आयुक्तांच्या दालनात गेलं व त्यांनी कारवाईचे आदेशही दिले. तू लोकांना पैसे दिले ते तू दाखव आणि काय आम्ही याच्यात तू या लोकांना मोठे भरवणारे लोकांपासून काय फायदा आहे? लेटर अपलोड करतो. आम्ही सारे सगळे पुस्तकं कुठे रतीमध्ये भेटते. 10 रुपये किलो भेटते पुस्तकं. कुठे आणतो? आम्ही आणतो 100 रुपये. आम्हाला फुकट भेटते. काही अर्थ केला नाही लोकांनी. मात्र फ्रेझरपुराच्या एपीआयने निराळच नाट्य रंगवलं. चुकीची माहिती देतात. खूप तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व आम्हाला माहिती आहे काय चालते काय नाही चालते. तुम्ही चुकीची माहिती दिली साहेबांनी. ज्याच्याशी तुम्ही बोलले की त्यांनी बोगस नावाने कंप्लेंट पावती दिली. तुम्हाला समजत नाही काही. तुम्ही कोणाशी काय बोलता. तुम्ही तुमच्याशी तुमचे काय संदर्भ त्याला मला नाही माहित. आता काही छोट नाही. तुम्ही त्याला कसं वाचते हे प्रयत्न करत आहात. कंपनीचे मालक येत आहे, हे त्यात आहे. तुमचं काय इंटरेस्ट कंपनीच्या मालकामध्ये. फ्रेझरपुरा पोलिसांनी कंपनीच्या ऑफिसमधील सामान जप्त केलं व तेथे काम करणाऱ्या तिघांना अटकही केली. डाटा फ्रंटलाईन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बोगस निघाली याचं पितर सिटी न्यूजने उघडं पाडलं. पोलीस आयुक्तांच्या दालनात हे प्रकरण गेलं आणि त्यांनी कारवाईचे आदेशही दिले. कंपनी विरोधात तक्रार देण्यासाठी फिर्यादीसोबत सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया गेले. सीपींच्या आदेशानुसार 420 कलमान्वये गुन्हा दाखल होणारच होता. तेवढ्यात एक फोन आला व चित्र पालटलं. फ्रेझरपुराचे एपीआय शिरसाट यांनी दादागिरी करत फिर्यादीलाच बोगस ठरवलं. पोलीस आयुक्त व फ्रेझरपुराच्या ठाणेदारांच्या आदेशांची पायमल्ली एपीआय शिरसाट यांनी केली. कंपनीच्या मालकाने शिरसाटला फोन केला व सेटिंग झालं. एपीआय शिरसाट यांनी थेट तक्रार घेण्यासच नकार दिला.
यावरून फ्रेझरपुरा पोलीस गुन्हेगारांना वाचवत असल्याचं दिसून येत आहे। फ्रेझरपुरा ठाण्यात सेटिंग होत असल्याचं यावरून दिसून येतं। पोलीस आयुक्त मंडलिक यांनी हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलं आहे। शहरामध्ये अवैध धंदे सर्वत्र सुरू आहेत। गांजा विक्री, गावठी दारू, वरली, जुगार, ओव्हरलोडिंग, ट्रान्सपोर्टिंग यांना नुसता ऊत आला आहे। पालकमंत्र्यांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातली। पालकमंत्र्यांना यामध्ये सक्रिय व्हावं लागलं ही पोलिसांसाठी व गृहराज्यमंत्र्यांसाठीही चिंतनीय बाब आहे। मात्र पोलीस काहीच करत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे। पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातली हा कौतुकाचा विषय आहे, परंतु पालकमंत्र्यांना धाडीसाठी जावं लागतं ही मात्र लज्जास्पद बाब आहे। शहरात सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांना नुसता ऊत आला आहे। गांजा, गावठी दारू, वरली, जुगार, ओव्हरलोडिंग, ट्रान्सपोर्टिंग असे सारे अवैध धंदे सर्रास सुरू आहेत। वरली, मटका व जुगार हा तर प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे। शहरात तब्बल 17 ठिकाणी जुगार सुरू आहे। राजापेठ, हमालपुरा, फ्रेझरपुरा, बिच्छू टेकडी, इतवारा बाजार, शुक्रवार बाजार, जवाहर गेट, हनुमान नगर, विलासनगर, बडनेरा, अकोली, गाडगेनगर, वलगाव अशा विविध ठिकाणी जुगारांचे अड्डे आहेत। पालकमंत्र्यांनी धाड घालून जुगारींचं बखोटं धरलं, त्यानंतर 2 दिवस शांततेत गेले, परंतु जुगारींनी पुन्हा उचल खाल्ली आहे। याला कारण त्यांना असलेलं अभयदान। जिल्ह्यात गृहराज्यमंत्रीही आहेत। पालकमंत्र्यांनी टाकलेल्या या धाडीने पोलीस व गृहराज्यमंत्र्यांनीही चिंतन करण्याची वेळ आली आहे। हे जुगाराचे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? राजकीय लोकांच्या की प्रशासकीय? राजकीय लोकांच्या आशीर्वादाने हे अड्डे चालत असतील तर पोलिसांनी त्यांचा भंडाफोड करायला पाहिजे। पोलिसांच्या आशीर्वादाने चालत असेल, प्रशासकीय लोकांच्या आशीर्वादाने चालत असेल तर राजकीय लोकांनी त्याचं पितळ उघडं करायला पाहिजे, तरच अवैध धंद्यांना आळा बसेल। मात्र राजकीय लोकांच्या व पोलिसांच्या अभयदानाने जर हे अड्डे चालत असतील तर मग सारच काही रामभरोसे। राजकीय लोक व प्रशासकीय लोकांचं साटलोटं असेल तर मग तेरी भी चूप मेरी भी चूप, शहराचा कारभार मग रामभरोसेच। अशीच परिस्थिती अमरावती शहराची आहे। वडाळी परिसरातील राम मंदिरानजीक असलेल्या सार्वजनिक विहिरीत चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। शुक्रवारी सकाळी परिसरातील महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना चिमुकलीचा मृतदेह तरंगताना आढळला। नागरिकांनी फ्रेझरपुरा पोलिसांना कळवलं असता पोलिसांनी हा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी ठेवला आहे। 7 महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला। वडाळीच्या राम मंदिरानजीकच्या विहिरीत हा मृतदेह तरंगत होता। एक महिला पाणी भरण्यासाठी गेली असता तिने हा मृतदेह पाहिला व एकच खळबळ उडाली। फ्रेझरपुरा पोलिसांना याविषयी कळवलं असता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह इरविनमध्ये पाठवलाय। ही मुलगी कोणाची आहे, ती विहिरीत पडली कशी किंवा तिचा जीव घेतला याचा तपास फ्रेझरपुराचे PSI कोळी करत आहेत। चिमुकलीचा मृतदेह काढताना शेकडो नागरिक येथे जमा झाले। या मुलीच्या अंगावर हिरव्या निळ्या माराच्या खुणा आहेत, तेव्हा तिला मारून विहिरीत टाकलं असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही। जिवंतपणी ही चिमुकली पाण्यात पडली असती तर मृतदेह पाण्याने फुगला असता, परंतु तशीही शक्यता दिसून येत नाही। मुलगी स्वतः रांगत जाऊन पडली असावी अशा शक्यतेला थारा नाही, कारण विहिरीचा काठ बांधलेला आहे। त्यामुळे या मुलीला पहिले मारून आणि नंतर विहिरीत फेकलं असावं या शक्यतेला जास्त बळ मिळत आहे। नुकताच शक्तीचा उत्सव साजरा झाला आहे। स्त्री भ्रूण हत्या, चिमुकलींची हत्या करू नये, त्यांचं जतन करावं, त्यांचं संगोपन करावं असा संदेश देण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर 2च दिवसात ही घटना घडली आहे। वडाळी परिसरातील राम मंदिराच्या समोरच्या गल्लीत एक विहिरीमध्ये एक लहान बाळाचा मृतदेह तरंगताना दिसत आहे असा फोन आल्यावरून आम्ही सोबत पोलीस कर्मचारी असं पोलिसाच्या मोबाईलने त्या ठिकाणी गेलो असता ते विहिरीमध्ये पाहिलं तर एक लहान बाळ, साधारण त्याचं वय 6 ते 7 महिने असावे,
असं ते तरंगताना दिसलं. त्याकरता आम्ही लागलीच CRला माहिती दिली आणि वरिष्ठांना देखील त्याबाबत माहिती दिली. सध्याचा तपास 174 प्रमाणे CRची PC प्रमाणे दाखल करून त्याचा तपास करणं चालू आहे. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना हे विनंती करू इच्छितो की सदर बालकाबाबत कोणाला माहिती मिळाला ती आम्हाला वैयक्तिक व्यक्तिशः येऊन किंवा प्रोजेक्ट पोलिसांना ती माहिती द्यायची. माहिती देण्याची माहिती ही गुप्त ठेवण्यात येईल. त्याकरता मी सर्वांना ही विनंती करू इच्छितो. त्याबद्दल माहिती मिळाल्यास कृपया आम्हाला संपर्क साधा. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नुकताच नारी शक्तीचा उत्सव साजरा झाला आहे. नवरात्र साजरं झालेलं आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा आणि कन्यांचं पूजन करण्याचा संदेश नवरात्रात देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. याबाबत सामाजिक संघटना काय करत आहेत याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालकमंत्र्यांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिले आहेत. शिवाय अवैध धंद्यांबद्दल माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही पोलीस आयुक्तांनी केलं आहे. या काल दसऱ्या दिवसापासून जो काही अवैध व्यवसायाच्या निगडीत विषय चालू आहे त्या संदर्भात माझं एक आव्हान एवढंच आहे की बऱ्याच मीडियातून याबाबत काय वस्तुस्थिती आहे काय नाही आहे हे बऱ्याच वेळेला आरोप टाईप किंवा काहीतरी चर्चा सुरू आहे. तर तमाम नागरिकाला किंवा कोणालाही आव्हान करता येतं अवैध धंद्याची कोणालाही कुठली माहिती असेल त्यांनी कृपया मला कुठल्याही पद्धतीनं म्हणजे मोबाईल फोनवरून द्यावी शक्य असल्यास नाही तर ऑफिसच्या फोनवर द्यावी किंवा समक्ष भेटावं आणि कुठेही आपल्या अधिकार जे असेल ते कारवाई त्या पद्धतीनं तिथं पोलीस पाठवण्यात येईल. वेगवेगळे पथकं पाठवण्यात येईल आणि वेळ प्रसंगी वेळ आली तशी त्यांनी स्वतःसुद्धा त्यामध्ये उतरेल. अशा रीतीने एक आव्हान आहे की जेणेकरून समाजकंटकांना ही स्कोप मिळणार नाही आणि आमच्यातले काही एक फार थोड्या प्रमाणावर हे लागेबांधे करून जे काही स्टाफ असतो त्यांच्यावर पण नियंत्रण राहील. अशा पद्धतीनं माझं एक जनतेला आव्हान आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. राडगाव टी पॉइंटजवळ ट्रक उलटला. शुक्रवारी सकाळची ही घटना आहे. तेलाचे डबे या ट्रकमध्ये होते. ते ट्रकमधून अनेकांनी पळवले. या अपघातात चालक क्लिनर विषयी काही माहिती न मिळाल्याने गाडगेनगर पोलीस रुग्णालय तपासत आहेत. अकोल्यावरून नागपूरकडे हा ट्रक जात होता. GH12 BT 6772 क्रमांकाचा ट्रक खाद्यतेलाचे डबे घेऊन जात असताना चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने उलटला. राहडगाव टी पॉइंट नजीक हा अपघात झाला. ट्रक उलटल्याने ट्रकमधील तेलाचे डबे सांडले. ते अनेकांनी पळवले. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. पोलिसांना अपघाताचं वृत्त कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र चालक व क्लीनर घटनास्थळावर नव्हते. याचं संतुलन टर्निंग करताना याचं संतुलन गेलं आणि हा ट्रक बॅरिकेटिंग तोडून हा शेतामध्ये पडला आणि या ठिकाणी पडून त्यांच्या मालाचं वगैरे ट्रकचं नुकसान झालेलं आहे. ड्रायव्हर वगैरे जखमी नाही अशी माहिती भेटलेली आहे पण ड्रायव्हरचा आणि क्लिनरचा लवकरच शोध घेण्यात येईल. ते या अपघातात जखमी झाले व त्यांना रुग्णालयात दाखल केलं असावं ही शक्यता वाटल्याने पोलिसांनी इरविनमध्ये शोध घेतला. मात्र अद्याप कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती नव्हती. हा ट्रक गुजरातचा आहे. अकोल्याहून नागपूरकडे हा ट्रक जात होता. त्या दरम्यान अपघात झाला. गुरुकुंज मोजरी येथे गुरुकुंज वृद्धाश्रम आहे. येथील एकंदरीत व्यवस्था पाहता हा वृद्धाश्रम म्हणजे राष्ट्रसंतांच्या कल्पनेला सुरुंग आहे. वृद्धाश्रमात स्वच्छता नाही, सोयी नाहीत. वृद्धांना औषध पाणी मिळत नाही. मिळालंच तर अत्यंत त्रासाने. तेव्हा वृद्धाश्रमाला मिळणारा निधी जातो कुठे हा प्रश्न निर्माण होतोय. सर्वेपी सुखीनः सन्तु, सर्वत्र सुख नांदावं, प्रत्येकजण सुखी राहावा अशी राष्ट्रसंतांची इच्छा होती. भारतातील आदर्श गाव म्हणजे गुरुदेव नगर असावं अशी राष्ट्रसंतांची संकल्पना होती. परंतु त्यांच्या या संकल्पनेला सुरुंग लागलेला दिसतोय. मोजरी येथील गुरुकुंज आदर्श गाव तर दूरच राहो परंतु गुरुदेव वृद्धाश्रमातील रहिवाशांचे हाल आहेत. गुरुदेव नगरातील वातावरण असं असावं की हे नगर आदर्श म्हणून प्रस्थापित व्हावं. मात्र येथे उलटी गंगा वाहते आहे.
गुरुदेव वृद्धाश्रमाला सिटी न्यूज प्रतिनिधी पुष्पा जैन यांनी भेट दिली असता वृद्धाश्रमातील अतिशय वृद्ध अशक्त व्यक्ती स्वतःचे कपडे स्वतः धुत होते. त्यांच्याशी बातचीत केली असता स्वखर्चानेच त्यांना साबण आणावं लागतं, शिवाय कपडे धुण्यासाठी मदतनीस तर येथे नाहीच, त्यामुळे आठवड्यातून एकदा आपण स्वतः कपडे धुतो असं या वृद्धाने प्रतिनिधीला सांगितलं. किती दिवसात धुता तुम्ही असे कपडे स्वतःचे? 8-10 दिवसात. साबण कोण घेऊन देते? आणि साबण कोण घेऊन देते तुम्हाला? तुमच्या स्वतःच्या पैशाने साबण घेता? जेवण मिळते? जेवण मिळते व्यवस्थित? की कसं? औषध तसंच भेटते? फुकट. वृद्धाश्रमातील महिलांच्या हॉलची ही तीच अवस्था. एका हॉलमध्ये 14 पलंग आहेत. रहिवाशांचं सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा, कपाटं नसल्याने सारा पसारा जमिनीवरच पडला आहे. स्वच्छता नाही, पुरेशा सोयी नाहीत, अशा अभावात जगणाऱ्या या वृद्धांना औषध पाणीही मोठ्या सायासानं मिळतं अशी माहिती तेथील वृद्धांनी दिली आहे. एखादा गंभीर आजारी असला तर ऑटोने दवाखान्यात जाण्याचे पैसेही त्या रुग्णाकडूनच घेतले जातात. स्वखर्चानेच औषध पाणी घ्यावं लागतं अशी माहिती तेथील वृद्धांनी दिली आहे. एकीकडे वृद्धांच्या निवासाची सोयींची अशी अवस्था तर दुसरीकडे गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांचा आलिशान बंगला आहे. स्वच्छ नीटनेटका परिसर, रंगरंगोटी केलेला हा आलिशान बंगला, तर दुसरीकडे उघड्यावर ओट्यावर कपडे धुणारे वृद्ध असा विरोधाभास येथे दिसून आला आहे. लहान मुलांकडून श्रमदानाच्या नावाखाली स्वच्छता करून घेतल्या जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे वृद्धाश्रम, त्यातील सोयी, खर्च यांच्यासाठी शासकीय अनुदान गुरुकुंजाला मिळतं, त्याचा लाभ वृद्धांना पूर्णपणे मिळत नाही हे तेथील व्यवस्थेवरून दिसून येतं. तर मग हे सारेच्या सारे अनुदान जाते कुठे हा प्रश्न आहे. गुरुकुंज येथे 52 विभाग आहेत, परंतु त्यापैकी बोटावर मोजण्या इतकेच विभाग सध्या सुरू आहेत. सरचिटणीस जनार्दन पंत बोथे हुकुमशाही चालवत असल्याचाही तेथील लोकांचा आरोप आहे. गुरुदेव नगर म्हणजे मानव कल्याणाचं तीर्थक्षेत्र, गुरुकुंज अशी संकल्पना राष्ट्रसंतांची होती. 9 जून 1962 रोजी प्रार्थनेनंतर झालेल्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं की येथे कोणतीही सत्ता चालवायची नाही, तर प्रत्येकाने प्रार्थना करावी, शेती करावी, परस्पर प्रेमाने राहावं, भारताचा नागरिक कसा असावा याचं आदर्श उदाहरण येथे दिसायला हवं अशी त्यांची इच्छा होती. ग्रामकुटुंबांची निर्मिती व्हायला हवी असं राष्ट्रसंत म्हणत. मानव कल्याणाचं हे तीर्थक्षेत्र असावं अशी संकल्पना राष्ट्रसंतांची होती, त्याची पायमल्ली गुरुकुंज आश्रमात होते आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी पुष्पा जैन यांचा हा वृत्तांत. अमरावती महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ, सफाई कामगार संघटना, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मोठ्या संख्येनं जमलेल्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर नारेबाजी केली. अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार 6वा वेतन आयोग लागू केलेला आहे, अदाही केला जातोय. मात्र पालिका कर्मचारी कामगार, स्वच्छता कामगार, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा 52 महिन्यांचा 6वा वेतन आयोगाचा पैसा थकीत आहे. 1 जानेवारी 2006 ते 30 एप्रिल 2010 दरम्यानचा हा थकीत वेतन आयोग देण्यासाठी मनपा प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबत आहे असा आरोप करून अमरावती महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ, सफाई कामगार संघटना, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेनं केला आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 6व्या वेतनाची थकबाकीची रक्कम अदा करण्यात यावी व त्याचं कालबद्ध धोरण निश्चित करण्यात यावं. मनपा प्रशासनानं 6व्या वेतन कसे द्यावे, केव्हा द्यावे व किती दिवसात द्यावे याचं धोरण निश्चित करण्यासाठी आम्ही वारंवार त्यांना प्रयत्न केला, परंतु मनपा प्रशासन कोणताही आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्हालाच महानगरपालिका प्रशासनानं आंदोलन करण्यास प्रवृत्त केलेलं आहे. आम्हाला दिनांक 13/10/16 रोजी 4 वाजता चर्चेला बोलवले असता महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, त्यांचे अधिकारी आणि संघटनेचे शिष्टमंडळ
आम्ही 4 वाजतापासून 5:30 पर्यंत बसलो. महानगरपालिका आयुक्त तिथं आमच्या चर्चेला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे आमचे 5:30 झाल्यानंतर आम्ही आमच्या तिथून हॉलमधून सभागृहातून निघून आलो. तरी याच्यापुढे तीव्र आंदोलन उद्या आमचा महानगरपालिका मोर्चा कलेक्टर ऑफिसवर सकाळी 10:30 तर 2च्या दरम्यान कलेक्टर ऑफिसला जाणार. तिथं आम्ही निवेदन देणार. याच्यानंतर दर महानगरपालिका मानत याच्यावर तीव्र आंदोलन आम्ही सुरू करणार आहे. यावेळेस फक्त आम्ही आरोग्य सेवा म्हणजे दवाखाने बंद केले नाही आहे. अत्यावश्यक अग्निशामक विभाग सोडलेला आहे. या आंदोलनामुळे महानगरपालिकेतील कार्यालय बंद असून केवळ कंत्राटी कर्मचारी काम करताना दिसत आहेत. अगर महानगरपालिका प्रशासन ने इसकी अगर दखल लिया होता तो इतने बड़े आंदोलन की भूमिका संगठन के तरफ से करने की आवश्यकता नहीं पड़ती. कारण कि 6वां वेतन आयोग लागू करने के लिए भी आंदोलन ही करना पड़ा और 6वें वेतन आयोग की थकबाकी लेने के लिए भी आंदोलन ही करना पड़ रहा है. प्रशासन ने अगर इसको समय पर अगर इसका निकाल लगाया होता तो निश्चित रूप से महानगरपालिका के कर्मचारियों को आंदोलन करने के लिए प्रवृत्त नहीं होना पड़ता था. ये सभी जवाबदारी महानगरपालिका प्रशासन की है. इसके पूर्व भी महानगरपालिका को पत्र देकर 29 और 30 का धरने आंदोलन. जेवटनगर येथे राहणाऱ्या 3 वर्षांच्या मुलाचा खेळता खेळता श्वास गुदमरून मृत्यू झाला. या मुलाच्या आईवडिलांनी त्याला मामाकडे सोडून दिलं होतं. हलाखीच्या परिस्थितीशी झुंजणाऱ्या या कुटुंबात राहणाऱ्या चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाला. जेवटनगर येथे राहणाऱ्या 3 वर्षांच्या आलोक उमेश पाल याचा श्वास गुदमरल्याने करुण अंत झाला. अंगणात खेळत असताना हा बालक मृत्युमुखी पडला. आईवडिलांनी सोडून दिलेला हा मुलगा मामा मामीच्या घरात वाढत होता. आलोक पालला इरविनमध्ये नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 2-3 वेळा झालं तिने सोडून आणून टाकत आहे. रात्री आणून टाकत आहे, सोडून देत आहे, आणून टाकत आहे, सोडून जाय. म्हणजे याचं बिचाराचं पालन पोषण आपणच केलं शेजारच्या लोकांनी. आणि असे आमच्याकडे पैसे किसी नसते ना. बिचारे बाहेरचेच लोक नाही का त्याला खाले प्याले सब कपडे घेत आमच्या पण काही घेणं नाही होय. मायचं 4 लेकरं आहे बिचारे ते नाही लय केलं आमच्यासाठी. आताही आमच्यासाठी याठवले झाले पैसे नव्हते. ह्या भाऊने याठवत ते आणलं, ह्या भाऊनं गाडीवर आणलं. अखिल जगताला मानवतेचा संदेश देणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 48व्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. राष्ट्रसंतांचं समाधीस्थळ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं असून आकर्षक रोषणाईही येथे करण्यात आली आहे. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 48व्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर या महोत्सवाला प्रारंभ झाला. टवटवीत फुलांचा, उमलत्या कळ्यांचा दरवळणारा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट, पहाटेची आरोग्यदायी हवा, रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली महाराजांची महासमाधी, डोळे दिपवणारी आकर्षक रोषणाई व हजारो गुरुदेव भक्तांच्या साक्षीने आल्हाददायक व भक्तिमय वातावरणात पुण्यतिथी महोत्सवाचा तीर्थस्थापनेचा कार्यक्रम पार पडला. यासाठी गुरुवारी समाधी स्वच्छ धुवून रात्रभर तिथे वेगवेगळ्या रंगीबेरंगी व मनमोहक फुलांनी सजावट करण्यात आली. पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर जेथे लाखो लोक नतमस्तक होतात त्या चरणपादुकांचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर जनार्दन पंत बोथे यांनी सुमधुर वाणीतून महाराजांची भजनं गायली व पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला. सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना झाली. सामुदायिक ध्यानावर चिंतन व्यक्त करताना डॉक्टर म्हणाले की 21वं शतक हे भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून अनेक शतकांनंतर हे शतक येत आहे. शतक बदलणे हा काळाचा महिमा आहे, परंतु या शतकात सर्व धर्म समुदायाला एकत्रित करून चालणारी संस्कृती उदयास येणार असून विश्व बंधुभाव हा भारताच्या संस्कृतीचा पाया असल्यामुळे 21व्या शतकात भारत जगामध्ये महासत्ता म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांनी केलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 48व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज सकाळपासूनच प्रारंभ झाला.
पद्मश्री डॉक्टर विजयजी भटकर यांच्या हस्ते आज इथली तीर्थस्थापना झाली. या अगोदर संत लोकांच्या हस्ते इथलीच तीर्थस्थापना होत होती. यावेळेस विज्ञानवादी लोक आणि त्यानंतर अध्यात्माचा एक ते सांगड आपल्याला बघायला मिळालेले आहे. डॉक्टर पद्मश्री विजयजी भटकर सर आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही अनेकदा समाधीवरून दर्शन करून गेलात आणि आज तुमच्या हस्ते इथलीच तीर्थस्थापना झाली, काय सांगा? मी स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजतो की ही तीर्थस्थापना, या तीर्थस्थापनेचं भाग्य मला मिळालं. मी खऱ्या अर्थाने परमपूज्य गुरुदेवांच्या तत्वज्ञानाने प्रेरणा घेऊनच उन्नत भारत अभियान हे नवीन अभियान सुरू करण्याचा निश्चय केला. आणि उन्नत भारत म्हणजे भारत खेड्यांचा देश आहे. 6,40,000 खेडी, आणि जोपर्यंत या खेड्यांचा उद्धार होणार नाही, त्याचं उन्नयन होणार नाही किंवा त्यांची उन्नती होणार नाही, आपल्या देशाची, आपल्या महान देशाची उन्नती होणार नाही. तर जी काही प्रेरणा आहे माझ्या मिशनमध्ये, जे मी करतो आहे त्यामध्ये, आणि सर्वांना बरोबर घेऊन, आणि हे माझं प्रेरणास्थान आहे. हे खरं या प्रोजेक्टचं तीर्थस्थान मी मानतो. आणि मला त्यावेळेस बोलवण्यात आलं. मी मला पुण्याला काहीतरी जायचं होतं आणि आपण आलात आणि मला एक देशाने खरं म्हणजे एक संकेत दिला की मला माझं येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच मला वाटते महाराजांच्या कृपेमुळेच मी आज इथे आहे आणि मला हे भाग्य मिळालं. अनेक तुम्ही देवस्थान पाहिले असतील, तीर्थक्षेत्र पाहिले असतील, त्यापेक्षा इथल्या तीर्थक्षेत्रामध्ये काय वेगळंपण जाणवते? भारत हा तीर्थक्षेत्राचा देश आहे. भारत हा मी मला वाटतं की आपल्या देशभर अनेक हजारो तीर्थक्षेत्र आहेत, लाखो तीर्थक्षेत्र आहेत. उलट प्रत्येक घर हे तीर्थक्षेत्र, आणि गुरुदेवांनी तर प्रत्येक हृदय एक तीर्थक्षेत्र मानलं. तर हे खरोखर एक हे जे गुरुकुंज आहे हे एक आगळं वेगळं तीर्थक्षेत्र आहे. मला नेहमी इच्छा व्हायची की आपली तीर्थक्षेत्रे ज्ञानमय आणि विज्ञानमय असावी. ते आहेतच, ती होतीच त्याच्यामध्ये, पण कालांतराने त्यात काही विकृती घडून आल्या. आणि जर एक ज्ञानमय, विज्ञानमय, भक्तिमय, कृतीप्रधान असं जर तीर्थक्षेत्र पाहायचं असेल आणि त्याचं आधुनिक रूप, त्याचं एक अत्यंत सुंदर रूप मला गुरुकुंजामध्ये आढळतं. त्यामध्ये खरोखर एक अत्यंत प्रेरणादायी तीर्थक्षेत्र आहे. तिथे आपले मन, विचार आणि बुद्धी सर्वच त्यामध्ये पवित्र होऊन आपण इथे राहून म्हणजे पुढे जाऊ शकतो जीवनामध्ये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही विश्वबंधू भावाची संकल्पना सांगितली आहे. प्रयत्न व प्रारब्ध, लौकिक अलौकिक या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. प्रयत्नाबरोबर जर प्रार्थना केली तर प्रगती वेगाने होईल, असंही ते म्हणाले. डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते महासमाधीचं पूजन करून पुण्यतिथी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. सामुदायिक ध्यान व महाआरतीनंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा गुरुकुंज नगरीतून काढण्यात आली. यावेळी हजारो गुरुदेव भक्त उपस्थित होते. दिवशाहून स्वप्नील उमप यांचा हा रिपोर्ट. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मूळ संविधानात स्वतःच्या फायद्यासाठी बदल करून महाराजांच्या मूळ उद्देशांची पायमल्ली मंडळाचे सरचिटणीस करत असल्याचा आरोप गुरुदेव सेवक मंडळींनी केलाय. त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी सेवक उपोषण करत आहेत. त्यांचं हे आंदोलन पोलिसांनी हुसकावण्याचाही प्रयत्न केल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. मोझरीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. गुरुकुंज आश्रम मोझरीचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना हटवण्याच्या मागणीसाठी गुरुदेव सेवकांनी मोझरी येथे आमरण उपोषण सुरू केलंय. बोथे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी मूळ संविधानात वारंवार बदल करून दुरुपयोग चालवलाय. महाराजांच्या मूळ उद्देशाची पायमल्ली बोथे करत आहेत, तेव्हा त्यांना हटवलं जावं अशी मागणी सेवक मंडळी करत आहेत. मोझरी येथे पार्किंगजवळ त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलकांना तिवसा पोलिसांनी हुसकावल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. दिनांक 15/11/1963 ला आणि या मूळ घटनेनुसार या संस्थेचा कारभार चालावा असं महाराजांचं म्हणणं होतं. त्यामध्ये
बदल करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण मूळ तत्वाला, मूळ सिद्धांताला, मूळ ध्येयाला बाधा जाऊ नये, मूळ ध्येय कायम राहावं आणि बदल करावा, कारण देशकाल परिस्थितीनुसार काही गोष्टी बदलाव्या लागत असतात. परंतु या मंडळींनी 2003ला जी घटना बदलवली, घटना बदलवायचे प्रकार 1982मध्ये सुद्धा झालेला आहे, घटना बदलवल्या गेलेली आहे. आणि 2003ला जी घटना बदलवली ती घटना एवढी बदलवली की मूळ घटनेमध्ये म्हणजे 1963ची जी घटना आहे त्या घटनेमध्ये सचिवाला नुसतंच कर्मचारी म्हणजे त्यांनी फक्त सभा ज्या असतात आणि संस्थेचे जे ऑडिट असतात ते फक्त लिखावळीचं काम करावं एवढाच ज्यांना अधिकार होता सभेतील. 2003च्या घटनेमध्ये मात्र हा सचिव संस्थेचा सर्वेसर्वा एक अधिकारी होऊन बसला आणि सर्व मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी त्या घटनेमध्ये स्वतःबद्दल लिहिलेलं आहे की सचिव कार्यकारी मंडळ का मुख्य अधिकारी रहेगा. आणि त्यामुळे काय झालं की लोकशाही तत्वावर उभारलेली ही घटना खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं एवढं मोठं स्थान या देशामध्ये आहे की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी मानत होते. मग मला सांगा, राजेंद्र प्रसाद यांना गुरुस्थानी मानतात, त्यांनी त्यांच्या संस्थेकरिता म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळ संस्थेकरिता काढलेली घटना जर तुम्ही योनोशी मागण्याचे अधिकारी असाल तर पहिल्यांदा आम्हाला न्याय द्या. या आम्ही जे न्याय मागण्या केलेल्या आहे यामध्ये एखादी जरी मागणी चुकीची असेल, कारण ही मागणी आमची नाही आहे, ही राष्ट्रसंतांची आहे, एखादी जरी मागणी चुकीची असेल तरी तुम्ही आमच्यावर केस करा. वडाळी येथील रहिवासी मृतक प्रशांत खडसे याने विषप्राशन केलं. गेल्या शनिवारची ही घटना आहे. प्रशांत खडसेला कल्याणनगर येथील डॉक्टर बागडेंच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं होतं, त्याचा त्यात मृत्यू झाला. खडसेच्या नातेवाईकांनी या संदर्भात सीपींना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. कल्याणनगर येथील डॉक्टर बागडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या प्रशांत खडसेचा मृत्यू झाला. 13 ऑक्टोबरची ही घटना आहे. प्रशांतच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात दाद मागितली असून निवेदन दिलं व डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टर पंकज बागडेला अटक, डॉक्टर पंकज बागडेला अटक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पैसा आणि एवढा मोठा 70-80 हजार रुपये भरला तरी एवढा पोराची डेट झाली तरी म्हणे की अजून पैसे भरा, तरी म्हणे की 8 दिवस तुझा पोरगा बोलतेस म्हणे 8 दिवसाला तुझा पोरगा 8 दिवस निवास होते म्हणे, तरी एवढे 20,000 रुपये अधिक भरून टाकत. आमच्यापाशी काही पैसे नव्हते का, तरी आम्ही 10,000 अधिक भरून चाललो होतो भरासाठी. चंदा करून आम्ही याच्यामधला परिवार पुरा वडाळी पूर्ण परिसरामधला चंदा जमा केला. त्याचा आम्ही निषेध करतो. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती शहर जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्या डॉक्टर पंकज बागडे याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही पालकमंत्र्याला आणि आरोग्य मंत्र्याला आम्ही निवेदन देणार आहोत. आणि त्यासाठी जर त्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठे मोठे आंदोलन करू. आणि सध्या आम्हाला मंडलिक साहेबांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि चांगला आम्हाला कॉपरेट करण्याचा सल्ला दिला आहे. तरी भारतीय जनता पार्टी या परिवाराशी दुःखात सामील आहे. राजापेठ येथील नवदुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गेचं विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत दुर्गेचं विसर्जन करण्यात आलं. आयोजक प्रकाश मंजलवार यांच्या मार्गदर्शनात ही विसर्जन शोभायात्रा निघाली.
नवरात्र दरम्यान दुर्गोत्सव साजरा झाला. या दुर्गोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली आहे. दुर्गेची पूजा, आरती, होम हवन करून महाप्रसादांचं आयोजन सार्वजनिक मंडळांमध्ये करण्यात आलं. भाजी बाजार येथील श्री नारायण गुरु मठाजवळील अंबानगरी दुर्गोत्सव मंडळ, चालपाळे गल्लीतील राजगुरू दुर्गोत्सव मंडळ व रामपुरी कॅम्प येथील मंडळात महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.